समाजकंटकाची भूमिका कशी असते माहित आहे का? काम काढायचं असलं तर हम तुम्हारे सनम आणि काम निघाला की हा मागते आहे कोण? एखादी योजना पूर्ण करायची असली तर साथी हात पटाना आणि स्वार्थ साधायचा असला तर मध्ये एकटाच बळारे बाबा. कशीही नाती काय होईल बरं देशाचं? सोबतच आधुनिकतेविषयी बोलायचं झालं तर आता तर सर्व काही नॅनोस्टाईल होत चाललंय. कुटुंब नॅनोस्टाईल, कार नॅनोस्टाईल, कपडे नॅनोस्टाईल, विचारही नॅनोस्टाईल होत चाललाय. अहो मी तर म्हणते आधुनिकता जपाव पण विचारांना नॅनो परिवारासारखं असू द्या. लोकहितवादीने सांगितलेले वाक्य आजही बदलता येत नाही. ते म्हणतात ना 100 इंग्रजांमध्ये 50 लबाड मिळतील पण 100 भारतीयामध्ये 5च प्रामाणिक मिळतील. ही वस्तुस्थिती आहे, याला नकारता येत नाही. संत तुकाराम महाराज सांगतात ज्या श्रमाशांती तिथे देवाची वस्ती. त्यांनी हेही सांगितलं एकमेकाला सहाय्य करू अभे धरी सुबंत. हा मंत्र तुकारामांनी केवळ दिला पण आपल्याला तर फिल्म डायलॉग वेळ होतो बघा. ह्यांची वेळ बोलणे का इसके बदले 3 लोक की मदत करणे का? पण काय असं प्रत्यक्षात वाटतं? विचारा स्वतःला. माननीय प्रधानमंत्री यांनी 2 ऑक्टोबर 2014 ते 2 ऑक्टोबर 2019 पर्यंत स्वच्छ भारत अभियान राबवला होता. फक्त 5 वर्षांमध्ये संपूर्ण भारत चकाचक करायचं आहे. पण मला सांगायचं भारतातल्या प्रत्येक व्यक्तीचं मन स्वच्छ निर्मळ पवित्र झालं ना तर माझा संपूर्ण भारत आपोआपच स्वच्छ होऊन जाईल. माननीय प्रधानमंत्री साहेब माझी तुम्हाला एकच विनंती आहे, भारतीय मन स्वच्छ अभियान